केबाईकर, वरू राणे, अक्षय गावडे, पबी गाडी, वैभव शिलेटकर, हे 7 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या बाजूने आपण पाहतो मैदानावर तर सोनू राणे आणि ललित वांगणकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तो पहिला चेंडू आपण पाहतोय, बॅटची नरेज एसटी यांच्या मागे सुरेख असं एसटी रक्षण पबी गाडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. अचूक टप्प्यावर पण पाहिलं गोलंदाजी अतिशय सुरेखरित्या प्रथमेश त्याच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूने पात्र पाहिलं तर कुठलीही चूक नाही आहे. निश्चितच तेजस स्पोर्ट्स कुडा आपण टॉससाठी यायचं आहे. मकरंद सेवन आणि सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा, सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघ उपस्थित झालेला आहे. मकरंद सेवन कर्णधार आपण टॉससाठी यायचं आहे. मकरंद सेवन कुट्या कांबळी यानंतरच्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मकरंद सेवन संघाचं प्रतिनिधित्व सागर बोगटेच्या माध्यमातून. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय कुट्या कांबळी धावसंख्या 2 धावा, 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. गुरु आणि ललित वांगणकर ही जोडी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र सुरेख ऑन साईडला फटक्यावर एकेरीत सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा संघ नाणेफेक जिंकतोय. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल मैदानावर प्रथमेश केबाईकर याच्या माध्यमातून. आणि तेवढीच क्षेत्ररक्षणाची साथ देखील त्या ठिकाणी लाभते. पहिले षटक समाप्त होतोय आणि धावसंख्या स्थिरावली गेली. पहिलं षटक समाप्त. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ही धावसंख्या. ट्रॅक पॅन्टिंग कंपल्सरी असेल, सगळ्या खेळाडूंना विनंती आहे, त्याची आपण नोंद घ्यायची आहे. गुरु कडकर अगलं मात्र स्टेप आउट होतोय, आक्रमण करतोय. शैलू साबण येतोय गोलंदाजी मार्कवर. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळालाय. त्यावर देखील एकेरी धाव मिळते. एकेरी धाबेची समीकरण बदललंय. तो चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय. आपण पाहतो यष्ट्यांच्या मागे निश्चितच सुंदर असं यष्टी रक्षण. पाच धाडी आपल्याला पाहायला मिळतंय. हो, यावेळेला देखील वेगवान चेंडू, बॅटची एज लागतोय, चेंडू निघतोय तो घोषित क्षेत्रामध्ये. एकेरी धाब्यासाठी एकेरी धाबेची धावसंख्या स्थिरावली ती 6 धावांवर. पण पाहतोय, ऐकतोय, अनुभवतोय हा क्रिकेटचा रणसंग्राम. पावशीच्या क्रीडा नगरीमध्ये निश्चितच सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व संघांचं, संघ मालकांचं, त्याचबरोबर उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे घर बसले आहे या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत त्याही प्रेक्षकांचं मनपूर्वक असं स्वागत आहे. निश्चितच ब्रँड अँबॅसिडर आहे तो शैलू साबण. गोलंदाजी एंडकडून आपल्या नावाला साजेल शोभेल अशा पद्धतीची कामगिरी करावी लागेल. यावेळेला मात्र आक्रमण केलं जात आहे. गुरु कडकर देखील माघारी परततोय. 3 फलंदाज त्या ठिकाणी हाराखरी करतायत. आपण पाहिलं मैदानावर तर स्मिताई जय भवानी कुडा संघाच्या वतीनं 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या स्थिरावली. 8 धावांवर 2 चेंडू समाप्त. उरलेले 6 चेंडू. उरलेले 6 चेंडूवर किती धावा जमवण्यात येतील देखील. अक्षय गावडे पुन्हा एकदा सुंदर ड्राईव्ह. ललितच्या बॅटमधून एकेरी धाव. ललित आणि परशु पाटील ही जोडी. प्रयत्न करावा लागेल निश्चित. आपण पाहतोय मैदानावर हवेला देखील ऑन साईडला हा हलकेच दिशा दाखवली आहे चेंडूवर. फक्त एकेरी धाव मिळते. एकेरी धावची धावसंख्या स्थिरावली. 10 धावांवर खेळ समाप्त होतोय. 10 अशी धावसंख्या. 4 चेंडू पहिल्या इनिंगमधील, पहिल्या सत्रामधील. तो अक्षयच्या विरोधात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र विफल ठरतोय. बाकीचं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. अजून एक धक्का हा मैदानावर निश्चितच येताना पाहायला मिळतोय. स्मिताई जय भवानी. 4 फलंदाज. नवीन फलंदाज निखिल स्ट्रायकिंगच्या दिशेने. अक्षय गावडे पुन्हा एकदा सज्ज होतोय. विकेटचं ऑन साईडला पुन्हा एकदा एकेरी धाव. निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धावण्याची समीकरण बदललंय. धावसंख्या 11 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. उरलेले अवघे 2 चेंडू आणि येणाऱ्या 2 चेंडूवर एखादा मोठा प्रहार परशु पाटीलच्या बॅटमधून येणं अपेक्षित राहत आहे. स्मिताई जय भवानी कुडा संघाचा विचार केला तर समोरची धावसंख्या एक फायटिंग टोटल. निश्चितच हे फायटिंग टोटल बनवायचं असेल तर परशु पाटीलच्या बॅटमधून एखादी मोठ्या फटक्यांचा हो यावेळेला प्रयत्न होता, मात्र प्रयत्न फसलाय. चेंडू निघतोय. फलंदाज अजून एक माघारी परतेल आणि शेवटचा चेंडू कोणता फलंदाज त्या ठिकाणी पेस करेल हे देखील शेवटचा चेंडू आहे.
सुरेख फटका स्ट्रेट ड्राईव्हचा आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी डिलाई, 2 धाबा येत आहेत आणि या 2 धाब्याशी समीकरण बदललं जात आहे. ते 13 धाबा विजेचं लक्ष असेल. 18 चेंडू आणि 14 धाबांची गरज. या म्हणतोय विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विफल ठरतोय. पहिल्या चेंडूवर गडी मात्र त्या ठिकाणी माघारी परत लावतोय. 14 धाबांची आवश्यकता असणार असं आपण पाहतोय मैदानावर. 14 धाबांची आवश्यकता असताना पहिल्या चेंडूवर थोडीसा बेजबाबदार असा फटका म्हणावा लागेल. तो प्रथमेश केबायकरच्या माध्यमातून आपण पाहिलं मैदानावर. तर हर्षद पाटील गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सजतोय. नवीन फलंदाज मनू साबंत येतोय मैदानावर. मनू साबंत शैलू साबंत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने हर्षद पाटील देखील कमाल करतोय. पहिल्या चेंडूवर अर्ली ब्रेक थ्रू म्हणावं लागेल. ब्रेक थ्रू त्या ठिकाणी मिळून देतोय. पंचांचा निर्णय 9+1 एकूण 2 धाबा. यावंत धाब्यानिशी स्वतःचं संघाचं खातं त्या ठिकाणी खोललं जात आहे. एकदा आक्रमणाचा निर्धार आपण पाहतो मैदानावर. सुंदर क्षेत्ररक्षण सोनू राणेच्या माध्यमातून. धाव येतोय चेंडू, निर्धाव येतोय चेंडू, निर्धाव राहणारा चेंडू थोडंसं दडपण म्हणावं लागेल जाते मैदानावर. हर्षद आपल्या संघाकडून मनू साबंतसाठी यावेळेला देखील स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा चेंडू पोहोचतोय. एकेरी धाव मिळते. एकेरी धावेनिशी धावसंख्या पोहोचते ती आता 3 धाबांवर. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 3 अशी धावसंख्या. 14 धाबांचं लक्ष. अर्थातच 11 धाबांची अजूनही गरज. हर्षद पुन्हा एकदा. हा चेंडू आपण पाहतोय. यावेळेला मात्र चकवलं जातंय, फसवलं जातंय. निश्चित आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये थोडंसं बदललेलं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 2 प्राइज विकेट, महत्वाच्या 2 फलंदाजांना त्या ठिकाणी माघारी धाडण्यात यशस्वी म्हणावं लागेल असेल. आपण देखील व्यासपीठावर यायचं आहे. सन्मान्य श्री कृष्णकांत तवटे. चेंडू टॅपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. टॅप मध्ये घोषित क्षेत्रामध्ये एकेरी धावेनिशी धावसंख्या स्थिरावली 4 धाबांवर. कंपल्सरी चेसिंगचा हा सामना आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना असेल मकरंद सेबन वर्सेस सोहम तेजस स्पोर्ट्स कुडा. नाणेफेकीचा कौल. आम्ही सांगलो 4 वेळा सांगलो, तुम्ही अंपायर गट करणार नाही. बोलत राहा बरे, बडबडायचं आपल्याला. सिंगल येतो एकेरी धाव. चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं तर पुन्हा एकदा सुंदर फटका. एकेरी धाव. एक धाबा महत्वाचे आहेत आपण पाहतोय मैदानावर. प्रत्येक चेंडूकडून एक धाव घेतली जाते. परशु पाटील देखील तेवढाच चांगला गोलंदाज आहे. परशुची जादू मैदानावर चालेल का पाहावं लागेल. यावेळेला मात्र हर्षद येतोय. चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न मात्र थोडासा विफल ठरतोय. धावसंख्या मात्र स्थिरावली 8 धाबांवर. अजूनही 6 धाबांचं आव्हान असेल. 9 चेंडू 6 धाबा. 9 चेंडू आणि 6 धाबा हे विजेचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. 9 चेंडू 6 धाबा हे लक्ष. एकदा परशु पाटील गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर शैलू. फुलटा चेंडू यावेळेला देखील एकेरी धाबेसाठी वळवला. एकेरी धाबेनिशी धावसंख्येवर पुन्हा एकदा परिवर्तन म्हणावं लागेल. हळूहळू धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चितच एक 14 धाबांचं मापक आव्हान पूर्ण करण्याचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. शैलू साबंत आणि अक्षय गावडे हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. टेपआउट होतोय. पुन्हा एकदा हलके स्ट्राईव्ह केलाय आपण पाहिलं मैदानावर. तर सिंगल येतोय. एकेरी धाव जमेची बाजू म्हणावी लागेल. 7 चेंडू 4 धाबांची गरज आहे. निश्चितच 7 चेंडू आणि 4 धाबा सामना जिंकण्यासाठी 7 चेंडू मध्ये 4 धाबांची आवश्यकता. परशु पाटील एखादा चौकार मारून हा सामना संपेल का. शैलू साबंत हे देखील पाहावं लागेल मैदानावर. टेपआउट होतोय. यावेळेला मात्र चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. चतुर गोलंदाजी म्हणावी लागेल. जसा शैलू पुढे आला तसाच आपण. धावसंख्या 11 धाबा. विजयाचं लक्ष 6 चेंडू आणि 3 धाबांची आवश्यकता. 6 चेंडू 3 धाबांची आवश्यकता. आपण
नोंद घ्यायचं आहे मकरंद सेवन संघ याची नोंद घ्या. सामना लगेच चालू करून घ्या. ललित पुन्हा एकदा खराब चेंडू आपण पाहतोय. येतोय अवांतर चेंडू. स्कोर लेवल होतोय. एका धावेची गरज आहे. एक धाव मिळते. एकेरी धावेची या ठिकाणी विजयश्री संपादन केली जाते. ती जय भवानी कुडाळ संघ या ठिकाणी विजय होतोय.